आजकाल अनेक महिला घरी बसून काम करून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात, पण शिलाई मशीन घेण्यासाठी पैसे नसतात, त्यामुळे व्यवसाय सुरू करता येत नाही. हाच विचार करून केंद्र सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शिवणकाम करणाऱ्या महिलांना 15,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पारंपरिक काम करणाऱ्या कारीगरांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे. शिवणकाम करणाऱ्या महिलांना टेलर, कारागीर यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेमध्ये नेमका फायदा काय मिळतो. या योजनेअंतर्गत सरकारकडून शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 पर्यंत आर्थिक मदत, मोफत ट्रेनिंग, व्यवसाय वाढवण्यासाठी कर्जाची सुविधा. म्हणजेच जर तुम्ही शिवणकाम शिकून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आता पाहूया या योजनेसाठी पात्रता काय आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा, वय 18 पेक्षा जास्त असावे. अर्जदार शिवणकाम किंवा पारंपरिक काम करणारा कारागीर असावा. आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्ज कसा करायचा. PM विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी PM विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल किंवा जवळच्या CSC सेंटर, ऑनलाईन सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करता येतो. अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतील: आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाची माहिती. CSC सेंटरवर तुमची ऑनलाईन नोंदणी केली जाते आणि त्यानंतर तुमचा अर्ज तपासला जातो. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग साठी बोलवले जाते आणि त्यानंतर सरकारकडून 15,000 ची मदत दिली जाते. आजच्या काळात घरी बसून पैसे कमवायचे असतील तर शिवणकाम हा एक खूप चांगला व्यवसाय आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना रोजगार मिळू शकतो. जर तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये कोणाला शिवणकाम येत असेल किंवा शिकायचे असेल तर त्यांना ही योजना नक्की सांगा, कारण सरकारकडून मिळणारी ही 15,000 ची मदत त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. तोपर्यंत धन्यवाद.